हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनघाचे मिनी ब्लॉग. आणि हा ब्लॉग आहे दसऱ्याच्या दिवशीचा, म्हणजे आमच्या देवीचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या दिवशी आम्ही छान छान फॅन्सी ड्रेस करतो आणि गरबा खेळतो. तर ही आहे जेनिशा म्हणजे चेरी, जी मस्त कोलिनबाई झाली होती. जसा काहीचा माज न बाप रे, खरोखरचीच कोलिनबाई. आणि यो आहे आमचा छोटा पंडित, जो माझा भाऊ आहे. तर मस्त छान छान सगळ्यांनी केले होते. आणि यू आहे अलेक्सचा व्हिडिओ शूट नाही केला म्हणून अलेक्सचा फोटो ॲड केलेत. आणि खरं सांगते, जे चोर झालं होतं पण अगदी चोर दिसत होता. त्याच्यानंतर मांडवत ना सगळ्यात छोटी होती ही, जी डॉक्टर झाली होती. आणि खरंच ही फील असा करत होते मी खरोखरची डॉक्टर आहे. जाऊन मस्त सगळ्यांना चेकअप बिकअप करत होती. बापरे, आत्ताची लहान पोरं ना एवढी प्रो आहेत ना. खरंच आम्ही लहानपणी काय करायचो बाबा, ते आठवलं ना तर खरंच हसायला येतं. त्याच्यानंतर मस्त गरबा खेळायला सुरुवात केली. आणि दरवर्षीप्रमाणे मी सगळेजण एकत्र असतो, कुटुंब, आणि मस्त गरबा आणि मस्त खेळ वगैरे खेळत असतो. तो शेवटचा दिवस म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस असतो. सगळे मजा मस्ती करत राहतात. त्याच्यानंतर हा आहे आमचा MC स्टँड, जो दक्षू आहे. आणि खरंच MC स्टँड झालाय, पण यो यो हनी सिंगवाली फिलिंग येत होती त्याला. खरंच मस्त. आणि ही आहे आमची छोटीशी आजीबाई, तुम्हाला दाखवते. मस्त झाली होती आजीबाई. आणि ॲक्टिंग पण आजीबाई सारखी करत होती, खूप मस्त. त्याच्यानंतर मस्त गरबा खेळून झाला, पण मांडव डान्स नाही झाला ना, तर आम्ही आगरी गोली कसली. त्याच्यानंतर मस्त मांडव डान्स केला. जाम मजा करतो आम्ही शेवटच्या दिवशी. सगळी एकत्र येऊन मस्त डान्स गेम बीम सगळं केलत राहतं. आणि त्याच्यानंतर झाला आरतीचा टाईम. मम्मी गेलो मस्त पाणीपुरी खायला. मस्त नेहमीप्रमाणे स्टॉल लागतो पाणीपुरीचा. मस्त पाणीपुरी खाऊन घेतली आणि मग गेलो आरतीला. आणि यो आहे देवीचा शेवटच्या दिवशीचा लुक. खरंच सांगते, देवीचे डोळे ना कसे पाणावले होते. आणि आमच्यासाठी पण तो इमोशनल सीन असतो, कारण शेवटची आरती, शेवटचा दिवस जेवढा आनंदाचा असतो ना, तेवढा पण असं वाटतं यार आता पुढच्या वर्षी आपण सगळे एकत्र येणार. ही फिलिंग पण असते. आणि ही शेवटची आरती, बापरे, खरंच सांगते सगळ्यांना असं सॅड फिलिंग पण येतं, आनंद पण असतं तेवढाच. कारण 9 दिवस आम्ही खूप मजा करतो, मस्ती करतो आणि 9 दिवस आनंदाचे घालवतो. तर ही शेवटची आरती सगळ्यांना भावूक करणारी होती. तर अशाच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असाच भरभरून प्रेम द्या.